कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, की कोणीतरी तुमच्याकडून हवं ते करून घेतं आणि तुम्हाला जाणवतही नाही? तेवढंच नाही, नंतर लक्षात येतं, मी हे का केलं? हे योगायोग असतं. हे असतं मानसिक तंत्र, सायकोलॉजी मॅनिप्युलेशन. पार्ट 1. लोक तुमचं मन कसं मॅनिप्युलेट करतात. सायकोलॉजी सांगते, मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर थेट मेंदूवर नाही तर भावनांवर हल्ला करायचा. नंबर 1. गिल्ट ट्रॅप. हे तुम्हाला गिल्टी वाटवतात. उदाहरणार्थ, तू मला साथ दिली नाहीस, तू बदललास. तुमचं मन लगेच समोरच्याचं म्हणणं मान्य करतं, कारण तुम्हाला मेंदूमध्ये गिल्ट सहन होत नाही. नंबर 2. फिअर ट्रिगर. ते तुमच्यात भीती निर्माण करतात. माझ्याशिवाय तू काहीच करू शकत नाही. ते तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स कमी करतात आणि मग तुम्हाला कंट्रोल करतात. नंबर 3. गासलायटिंग. सर्वात धोकादायक तंत्र. ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या परफेक्शनवर डाऊट आणवतात. उदाहरणार्थ, तुला चुकीचं आठवतं, तू खूप ओव्हरॲक्ट करतो. हळूहळू तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करता. नंबर 4. लव्ह बॉम्बिंग. सुरुवातीला अतिशय प्रेम, काळजी, सतत मेसेजेस. तुमचं मन अटॅच झालं की ते मागे सरकतात. आता तुम्ही त्यावर इमोशनली डिपेंड होता आणि तिथून मॅनिप्युलेशन सुरू होतं. नंबर 5. सायलेंट ट्रीटमेंट. जेव्हा कोणी मुद्दाम गप्प राहतं आणि तुम्हाला विचार करायला लावतं, मी काय चुकलो का? ही देखील एक पेंटर कंट्रोल ट्रिक असते. ते हे का करतात? सायकॉलॉजीनुसार जे लोक कंट्रोल करतात त्यांना पॉवरची भूक असते. त्यांना स्वतःचं असुरक्षित मन लढवायचं असतं, म्हणून इतरांवर वर्चस्व मिळवायचं. ते कंट्रोल करून स्वतःला सुपिरियर वाटवतात. भाग 3. स्वतःचं मन सुरक्षित कसं ठेवायचं. जेव्हा कोणाचं बोलणं तुम्हाला गिल्टी, कम्प्युसेट किंवा वर्थलेस वाटू लागतं, तिथे मॅनिप्युलेशन सुरू झालं आहे हे ओळखा. इमोशनली डिस्टन्स ठेवा. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. नाही म्हणायला शिका, कारण तेच तुमचं प्रोटेक्शन आहे. लोकांचे कंट्रोल तोडायचं असेल तर तुम्ही स्वतःचं मन ओळखायला शिका. जे स्वतःच्या भावना ओळखतात त्यांना दुसरं कोणी मॅनिप्युलेट करू शकत नाही. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला लोक तुमच्यावर मानसिक तंत्रे कसे वापरतात याबद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.